प्रश्न काय आहे की मालकाने ना लॉकडाऊनमुळे ना पगार अर्धा केलाय, त्यामुळे त्याच्यात घर कसं बसं चालतंय. मी येतो, मी बुडवणार नाही पैसे, नाही करणार ते. खरंच बुडवणार नाही. अवकात नसताना कशाला कर्ज घेतात ना कळत नाही मला. एक मिनिट समजून नाही राहिलं. एक मिनिट, अवकात कोणाची काढताय तुम्ही? मी अवकात कोणाची काढलीस तू? अवकात म्हणजे तुम्ही मी शांतपणे बोलतोय, आवाजाव करतोय. पैसे भरायचा प्रश्न आहे. अवकात कोणाची काढली? सरकारने सांगितलंय लॉकडाऊन मध्ये पैसे भरायचे. सरकारने जी आर काढलाय. तुम्ही नका मला बोलू. अवकात कोणाची काढताय? ओंकार तू बाजूला. अवकात कोणाची काढला तुम्ही? एक मिनिट अवकात कोणाची? खांडेकर, बोलतायत आपल्या बाबा. तुम्ही आमच्या बाउन्सरला का ढकललं? कोण? आमच्या बँकेच्या बाउन्सरला तुम्ही का ढकललं? बोला. मिस्टर खांडेकर, यांचे पैसे परत करा. मिस्टर खांडेकर, डोक्याला हात लावून काहीही साध्य होणार नाही. यांचे पैसे परत करा. ए बाबा, अरे काय त्यांच्याकडे पाठ बसला? हा, वसुली कर, वसुली. हो. हा, नोकरीचा पहिला दिवस आहे ना. पहिला दिवस. कॉलर पकड, पहिले पैसे माग. ऑर्डर कशी पकडू? कसं वाटेल ते? कसं वाटेल म्हणजे? तो का तू या बाप होय? माझे बाबाच आहेत ते, हा? मिस्टर खांडेकर. आणि माझं लेकरू आहे, माझा मुलगा ओंकार. अच्छा अच्छा. ए हो काय? दळबद्री इकडे इकडे इकडे. तू बँकेत कामाला लागलायस, म्हणजे बँकेत वसुली एजंटचा बाउन्सर म्हणून कामाला लागलाय? होय बाबा, तुमच्या आशीर्वादाने. पप्पा कोण आलंय? पप्पा पप्पा नसावेत, काका असावेत का ते? पप्पाच ते ओ देत नव्हते. नाही नाही पप्पाच आहेत ते. पप्पा कोण आलंय? पालका. हा, समीर चौगुले, हास्य जत्रा, कॉमेडी वाले. पप्पा पप्पा अरे बापरे, बंदूक मारल्यावर बघितलं त्याने? हा, मग तेव्हाच लक्षात येतात ते आपल्याकडे. म्हणजे मला नाही कळलं. फायरिंग झाली की मग ते रिॲक्ट होता. अहो काय सांगताय काय? म्हणजे दिवसातून तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर केवढ्या वेळा फायरिंग करावी लागेल तुम्हाला? हा. अरे बापरे. ह्याच गोळ्यांचा खर्च जास्त आहे. मेडिकलच्या गोळ्या कमी, ह्या जास्त लागतात. ते असे का आहेत? म्हणजे वेगळे जरा आहेत. आय एम सॉरी, म्हणजे मला कळलं ते काही दिवस कोमामध्ये होते असं मला कळलं होतं. नाही, ते आजारी असता. काय झालं? अपघात झाला होता त्यांचा. बरं, काय झालं होतं? 7 वर्षापूर्वी ना ते असं बंदूक साफ करत बसले होते. असं करायला गेलं तर साप ओढला गेला, ठाय करून गोळी चालली. ह्या नागपुडीतून घुसली आणि दुसऱ्या नागपुडीतून बाहेर आली. बापरे. 3 महिने आयसीयूत होते हो. आणि दोन्ही नागपुड्या बंद होत्या वर्षभर. अरे बापरे, मग श्वास कुठून घ्यायचे? बेंबीतून? अरे विद्याधर जोशी. अरे अरे हे माझे जोशी गुरुजी शाळेतले. आई शपथ, म्हणजे आज मास्तर माझ्याकडे शिकायला येणार. मजा आहे. 1 मिनिट. हॅलो जांगली, अरे माझ्याकडे शिकायला कोणी येत आहे माहिती आहे का? आज आपले गुरुजी, जोशी गुरुजी. आपल्या हाताखाली गाडी शिकायला येत आहेत आज. आज फुल मजा आहे बघ तू. आता येऊ दे गुरुजी, आज मज्जाच आहे. हा, गुरुजी म्हटल्यावर अरे इकडे मोटर ट्रेनिंग स्कूल कुठे आहे? हो, मोटर ट्रेनिंगला स्कूल नसतं, फक्त मोटार असते. अरे हेच आहे, हेच आहे, हेच आहे. गंमत बघा, खरं तर मी शिक्षक आहे, पण आज मीच शिकायला आलोय. ही गंमत नाही, केलेल्या कर्माचे फळ आहेत. काय होणार होतं तुझ्या आयुष्याची ह्याच्यापेक्षा वेगळं? ड्रायव्हिंग स्कूलचा मास्तर तू. ह्याच्यापेक्षा वेगळं? मग गुरुजी तुम्हाला सोपा वाटला? नाही, लय डेंजर काम आहे. म्हणजे ज्याला गाडीतला ग पण माहिती नाही त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवायचा आणि आपण बाजूला बसून त्याला गाडी चालवायला लावायचं. बाबा जिगरा लागतो, जिगरा. जिगरा काय भाषा आहे रे तुझी. तुला सांगू का, तुझ्या लायकीपेक्षा जरा जास्तच झालंय हे सगळं. एवढं मला काय वाटलं होतं, तू फार तर ते सुलभ शौचालय असतं ना, त्याच्या बाहेर टेबल टाकून 2-2 रुपये गोळा करशील. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.